तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। आज बनवणार आहेत आपण आमरस पोळी म्हणजे आंब्याची पुरणपोळी। त्यासाठी मी 2 वाट्या हरभरा डाळ घेतली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 4 वाट्या इथं पाणी घेतले आहे। 1 चमचाभर इथं हळद घालून घ्यायची आहे आणि 1 ते 2 चमचे इथं तेल घालून घ्यायचे, जे तुम्ही रेग्युलर तेल वापरतात तेच। 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला गॅसवर होऊ द्यायचे। खूप छान असं शिजल्या जाते आणि वेळ देखील लागत नाही। आमरस पोळी आणि त्यासोबत आंब्याची पुरणपोळी तर आज व्हायलाच पाहिजे। ते 1 आंबा घेतलात मी, हापूस आंबा, तुम्ही कुठलाही आंबा इथं वापरू शकतात। साल काढून घ्यायची त्याची वरची कवर आणि तो आपल्याला रस करून घ्यायचे, म्हणजे एका आंब्याचा आपल्याला रस तयार करून घ्यायचा। तुम्ही मिक्सर जारमध्ये करू शकतात किंवा चाळणीतून करू शकतात। तर एकच आंबा आहे त्यामुळे मी चाळणीतूनच बारीक करून घेणार आहे। हा पटकन होतो आणि त्याचे केस वगैरे असतात ते सुद्धा खाली राहत नाही, वरच त्या चाळणीला चिटकून बसतात। तर हे मी रस एका आंब्याचा रस हा पूर्ण काढून घेणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि पुरणपोळी तर आपण नेहमीच खात असतो, मला चला आंब्याची पुरणपोळी आज ट्राय करून बघावं। आणि हे चाळणीला जो रस आहे तो आपल्याला हाताच्या मदतीने पूर्ण रस वाटीत काढून घ्यायचे। तर वाटीचं प्रमाण जर म्हटलं तर एका वाटीत आपल्याला काढून घेणार आहोत, एका वाटीपेक्षा पण कमी म्हणजे पाऊण वाटी आपला आंब्याचा रस इथं झालेला आहे। तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त इथं रस वापरू शकता, पण मी 2 वाट्या हरभरा डाळ आणि 1 वाटी म्हणजे पाऊण वाटी इथं रस घेतलेला आहे। आपल्या शिट्ट्या पण झाल्यात कुकरच्या आणि बघू शकतात, डाळ दाबून बघायची, अगदी परफेक्ट डाळ इथं आपली शिजली आहे। तर चाळणीतून आपण चाळून घ्या, पूर्ण पाणी त्याचं निथळून घ्यायचं आहे। ते पूर्ण पाणी निथळल्यानंतर हे पाणी आपण आमटीला सुद्धा वापरू शकतो। तर कढईमध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे आणि पूर्ण आपल्याला कोरडे होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत। हवं असल्यास तुम्ही साखरेचंही पुरण करू शकता, जर तुम्हाला साखरेचं आवडत असेल तर तुम्ही साखरेचे इथं वापरू शकता, पण मी साखर न वापरता इथं पूर्ण गुळाचंच पुरण करणार आहे। बरं जण अर्धा गुळ आणि अर्धी साखर इथं वापरल्या जाते, पण मी इथं 1.5 वाटी गुळ घेतलेला आहे, 2 वाट्या हरभरा डाळ आणि 1.5 वाटी इथं गुळ घेतलेला आहे। पुन्हा ते मिश्रण आपल्याला गुळ विरघळेपर्यंत परतून घ्यायचं आहे। गुळ छान असं विरघळत चालला की त्यातच आपल्याला घालायचं आहे 1 वाटी जो आंब्याचा रस आपण साईडला काढून घेतला, म्हणजे पाऊण वाटी काढून घेतला होता, तो रस आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। त्यात आपल्याला विलायची बारीक करून घालायची, खूप छान असं टेस्ट येते आणि अगदी चविष्ट आपली पुरणपोळी लागते खायला। तर इथे मी 1 वाटी जो आंब्याचा रस काढलेला होता तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। आता जरी आपल्याला खूप असं पातळ वाटत असेल पण तरी काहीच हरकत नाही, पूर्ण मिश्रण ते आपल्याला परतून घ्यायचं आहे। जास्त पातळ वाटत नाही, फक्त 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि चांगला दाटसरपणा येण्यासाठी म्हणजे घट्टपणा येण्यासाठी आपण त्यामध्ये घालणार आहोत मिल्क पावडर। त्यानं कधी एक दुधाची पण टेस्ट चांगली येते आपल्या पुरणपोळीला, म्हणजे पाऊण वाटी इथं मिल्क पावडर घातली आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, पण तुम्ही घातली तर तुमची पुरणपोळी अगदी मऊ आणि लुसलुशीत होणार आणि खायला पण अगदी चविष्ट लागणार। म्हणून मी इथं 1 वाटी आंब्याचा रस आणि पाऊण वाटी इथं मिल्क पावडर घेतलेली आहेत। हे पूर्ण मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि पुरणाच्या चाळणीतून आपल्याला पुरण तयार करून घ्यायचं, जसं नॉर्मल पुरण असतं सेम त्याच पद्धतीनं। खूप छान असं टेस्ट लागते मिल्क पावडरमुळे आणि आंब्याच्या रसामुळे। पुरणपोळी तर आपण नेहमीच खात असतो, पण अशा पद्धतीने एकदा करून बघा, खूप छान असं लागते। एकदा तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही करून बघणार। तर हे जे चाळणीचं जे पुरण आहे ते आपल्याला त्याच बाउलमध्ये काढून घ्यायचे। आपलं पुरण करण्यासाठी अगदी परफेक्ट तयार झालं आहे। आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, हे थोडंसं आपण आता साईडला करून घेऊयात, तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात। तर पुरणपोळी करण्यासाठी 2 वाट्या इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे, चाळून घेतलेलं आहे आणि 1 वाटी इथं मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि 1 चमचाभर इथं हळद घालून घ्यायची आहे, 2 चमचे इथं तेल घालून घ्यायचे। त्याने खूप छान असं रंग येतो, अगदी मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी आपली इथं तयार होते। बरं जण पूर्ण मैद्याचीही पुरणपोळी केल्या जाते किंवा तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकतात, पण मी मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलेत, म्हणजे 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी इथं मैदा घेतलेला आहे। पूर्ण पीठ आपल्याला चोळून मळून घ्यायचं आहे, जेवढं आपलं पीठ मुरेल तेवढं आपल्या पोळ्या अगदी मऊ लागतील। शक्यतो आपल्याला अर्धा तास इथं भिजत घालून घ्यायचं आहे, अर्धा तास इथं मळून ठेवायचे पीठ, म्हणजे जेणेकरून आपल्या पोळ्या अगदी प्लेन आणि सॉफ्ट दिसतील। कुठलंही कणिक घ्या तुम्ही, फक्त पीठ आपल्याला अर्धा तास मुरू द्यायचं आहे, जेवढं पीठ आपलं मुरेल तेवढी आपली पुरणपोळी खायला अगदी चविष्ट लागेल। ते तर मी आंबे घेतले आहेत, हापूस आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्याला कट करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला रस तयार करून घ्यायचा आहे। हवं असल्यास तुम्ही पुरणाच्या चाळणीतून पण करू शकता, मी आधी दाखवलं त्याप्रमाणे, किंवा मिक्सर जारमध्ये पण। तर मी तर मिक्सरचाच उपयोग करणार आहे। तिथं मिक्सर जारमध्ये 2 चमचे इथं साखर घेतले आहेत, बर्फाचे खडे घेतले आहेत आणि आपल्याला मिक्सर जारमध्ये रस करून घ्यायचे आहेत। 1 वाटी पण त्यात दूध घालून घ्यायचं आहे आणि जेवढं पीठ आपलं मुरेल तेवढं पीठ आपलं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपली पोळी अगदी सॉफ्ट आणि प्लेन दिसेल, अगदी मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी आपली इथं तयार होईल।
तर जेवढा साईजचा आपल्याला उंडा घ्यायचा आहे तेवढी साईजचा आपण गोळा घ्यायचा आहे कणकेचा. नंतर त्यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. लहान मोठी साईज तुम्ही करू शकता. कणकेचा उंडा हा कमी घ्यायचा आहे आणि पुरण मात्र त्यामध्ये जास्त घालायचं आहे. जेवढी आपलं पुरण घालू तेवढी आपली पुरणपोळी खूप छान आणि टम्म फुगलेली राहील. हे मी पुरण भरून घेतलं आहे आणि आपल्याला लाटून घ्यायची. पातळ जेवढी पातळ लाटेल तेवढी आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची. किंवा तुम्ही छोट्या साईजची पण इथं पुरणपोळी करू शकतात. जर तुम्हाला मोठी साईजची आवडत असेल तर तुम्ही मोठी लहान मोठी कशी बनवू शकता. पण पुरणपोळी कशी असो खायला खूप चविष्ट आणि टेस्टी लागते. तर सणवार म्हटलं तर आपण आवर्जून पुरणपोळी हा करत असतो. हे मी पुरणपोळी दोघी साईडनं अशी पातळशी लाटून घ्यायची आहे. साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे. त्यावरच आपला पुरणपोळी ही दोन्ही बाजूनं भाजून घ्यायची. गावाकडे अक्षय तृतीया म्हटलं की मांडे बनवल्या जातात खापरावरची. पण इथं खापर वगैरे नाही आणि मला ते येतही नाही. आमच्या गावी करतात. म्हटलं चला आज आंब्याचीच पुरणपोळी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावं. एका साईडनं आपली पुरणपोळी चांगली भाजली, तूप लावून घ्यायचं आहे. नंतर दुसरी साईड पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची. तर कोणाला वाटणार सुद्धा नाही यामध्ये आपल्याला आमरस घातलेले आपण खूप छान दिसायला पण चांगला दिसतात आणि अगदी टम आणि मऊ लुसलुशीत आपल्या पुरणपोळ्या इथं तयार होत आहेत. दोघी साईडनं आपल्याला आलटून पालटून भाजून घ्यायचे तूप लावून सनी. हवं असतं तुम्ही तेल लावून पण भाजू शकतात किंवा तूप लावून पण भाजू शकतात. आपल्या इथं आंब्याची पुरणपोळी इथं तयार झाली आहे. तर पाहू शकतात. तर मैत्रिणी आपल्या आंब्याच्या पुरणपोळ्या इथं तयार झाल्या आहेत आणि त्याचसोबत आपण बनवलेला आहे आंब्याचा रस. अगदी मऊ आणि लुसलुशीत दिसायला पण खूप सुंदर आणि छान दिसत आहे. वरतून तूप टाकून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.